एकदम पिक्चर्सकी लोकेशन. असं वाटतंय की मी लडाखमध्ये आलो आहे आणि हे मुंबईच्या एवढ्या जवळ आहे. विचार करा. आता आपण आलो ते आपल्या व्याघ्रेश्वर मंदिराजवळ. आता प्रेरणा असेल तर प्रेरणाने भरपूर फोटो काढले असते इथे. आता एवढ्या उत्कृष्ट ठिकाण आहेत. आता मी तुम्हाला जो व्ह्यू दाखवणार आहे ना, तो मीच हडबडलो व्ह्यू बघून. सो बघा, आपला प्रवास सुरू झालाय तो कासमाळकडे. ओके, आणि पण आधी आपण जातो ते व्याघ्रेश्वर मंदिराकडे. तर व्याघ्रेश्वर मंदिर इथून जवळच आहे. ओके, आणि हा जो प्रदेश आहे ना कासमाळा, इथे पूर्वी कोणीच यायचं नाही. लॉकडाऊन नंतर ही जागा एवढी फेमस झाली तर आता इथे बरेचसे फार्म हाऊस पण झालेले आहेत. ओके, हे बघा, असं ना पूर्ण असं उंच डोंगर आहे आणि एकदम थंड थंड वातावरण आहे. बघा, असं वाटतंय की आपण उटीला किंवा महाबळेश्वरला झालोय. बघा ना, अशी छान अशी शेती आहे दूरवर पसरलेली. आणि बघा, आता आपण एकदम स्टीप घाट चढत चढत वरती चाललोय. खालचा व्ह्यू बघा फक्त, भारीच ना. आणि काय बोलू तुम्हाला, महाराष्ट्रामध्ये ना एवढी सरप्राईजेस आहेत ना, कधी कधी कळतच नाही आपल्याला की आपल्या जवळ एवढ्या उत्कृष्ट ठिकाण आहेत. आता मी तुम्हाला जो व्ह्यू दाखवणार आहे ना, तो मीच हडबडलो व्ह्यू बघून. पण व्ह्यू बघा. आता आपण ना अजून कासमाळ्याला पोहोचलो नाही आहोत. आता आपण आहोत ते धनगर माळाला. ओके, आणि धनगर माळाच्या इथून हा व्ह्यू बघा. गाडी आता आम्ही असे चढून आलो वरती. तिकडे कुठेतरी खाली पेण आहे बघा, पेण शहर. आणि असे वरती वरती चढत आलो. ओके, धनगर माळा. आणि तिथून लांबून व्ह्यू बघा. पण हा बघा, दिसला का व्ह्यू लांबवर? तिकडे ना मस्तपैकी समुद्र दिसतोय बघा. म्हणजे समुद्राची खाडी आहे आणि असे काळे काळे ढग. आणि बघा बिल्डिंग्स दिसतात तुम्हाला छोट्या छोट्या छोट्या. बघा ना कसं मस्तपैकी वातावरण झालंय बघा, भारीच. आणि का हवा सुटली आहे, सगळ्यात छान असं हिरवगाळ. आणि अजून आपण कासमाळ्याला तर पोचलोच नाही आहे. आणि त्याच्या पुढे व्याघ्रेश्वर मंदिर आहे. तर आज मोठाच आपला असा हा प्रवास होणार आहे. की एवढी मजा येते ना. आणि आता इथे बरीचशी म्हणजे छोटी छोटी सुंदर अशी ना सह्याद्रीतली गावं आहेत. ओके, आणि बहुतेक जण इथे जे राहतात ना, तर ते पेणमध्ये ना गणपतीच्या कारखान्यात काम वगैरे करतात, शेती वगैरे पण करतात. छोटी छोटी फार्म हाऊस पण इथे आता उभी राहत आहेत. बघ खाली बघा किती छान असं हिरवगार आहे व्हॅलीमध्ये. आणि मस्त थंडावा आहे, एवढं भारी वाटतंय ना. ते बघा तिकडे लांबवर बघाल ना, दिसतंय का पाणीच पाणी. कधी कधी ना असं वाटतं कॅमेरा जस्टिसच नाही करत. आता जर बघाल ना तुम्ही, दिसलं का इथे पाणी, भारीच वाटतंय ना सगळं. सो असं काहीतरी मस्त. पेण पनवेलपासून एवढ्याच जवळ आहे. विचार करा, नवी मुंबईपासून आणि मुंबईपासून पण. भारीच ठिकाण आहे, भारीच ठिकाण आहे, मजा येते. चला निघूया कासमाळ्याला आणि व्याघ्रेश्वर मंदिराकडे. आधी व्याघ्रेश्वर मंदिर ना, आणि येताना मग कासमाळ वगैरे बघत येऊया आपण. सो बघा, गाडी इथे थांबवली आणि बघा इथे बघा काय दिसतंय ते भात शेती बघा. वाव, मस्त की भात शेती. आणि तिकडे वरती नाचणी लावली आहे ते बघा. पण भात शेती बघा ना का ऑसम वाटतंय. एकदम पिक्चर्सकी लोकेशन. असं वाटतंय की मी लडाखमध्ये आलो आहे आणि हे मुंबईच्या एवढ्या जवळ आहे. विचार करा, म्हणजे हार्डली 2 तासावरती आहोत आपण मुंबईपासून. आणि आपण कुठे लांब लांब फिरतो. हे बघा ना, तिकडे बघा काय व्ह्यू आहे, सुंदरच ना एकदम. बरेच स्पॉट आहे तिथे. हे बघा इथून पण बघा ना किती भारी वाटतंय सगळं. वा वा वा. हे बघ तिकडे बघा एक डॅम्प आहे मोठा. नवी मुंबईला त्याचंच पाणी जातं. हेटवणा प्रकल्प आहे तो, तिकडे नवी मुंबईला पाणी जातं. हे बघा, आणि असा हा सगळा परिसर आहे. अजून सुद्धा अजून वरती जायचं आपल्याला, अजून वरती. आणि व्याघ्रेश्वर मंदिर अजून त्याच्या पुढे. अरे बापरे, आज बरंच अंतर आहे. हा दिवसभराचा प्लॅन आहे ऍक्च्युली. तर बघूया आता, जाऊया आता पटापट. चला. सो बघा, आता आपण व्याघ्रेश्वर मंदिराजवळ आलो आहोत. ओके, तर चला. आणि बघा आता थोडासा असा कच्चा रस्ता लागला आणि कच्च्या रस्त्यावरून आपला प्रवास सुरू झालाय तो व्याघ्रेश्वर मंदिराकडे. सो गाडीत आम्ही इथेच पार्क केलेली आहे आणि ते पुढे चालत चाललोय. हा बघा, हा इकडे ना मोठासा पार्किंग एरिया आहे. आणि कधी असते जत्रा दादा व्याघ्रेश्वर मंदिराची? महाशिवरात्रीला ना. ओके, तर मोठी जत्रा असते. आणि आजकाल सोमवारची पण लोक येतात. सोमवारची पण व्याघ्रेश्वराच्या दर्शनाला येतात सगळेजण. ओके, सो पुढचा रस्ता जरा खराबच होता म्हणून आम्ही गाडी जरा आधीच पार्क केली. बघा, नंतर मला वाटतं पावसाळ्यामुळे तो वाहून गेलाय. आता रस्ता जवळ ऑलमोस्ट खूपच छान आहे. पण या मस्तच वाटतं. हवेमध्ये ना असा छान असा गारवा आहे. आता पाऊस नाही पडत आहे तरी सुद्धा गारवा आहे. हे बघा, आणि हो, अरे एसीत लागल्यासारखं वाटतंय. आणि तो सुद्धा एकदम शुद्ध हवेचा एसी. आणि मुंबईपासून हार्डली 2 तासाच्या अंतरावरती होता. पण विचार करा. ओके, दादांनी पण बाईक पार्क केली इथे शेवटी, कारण त्यांना कळलं की पुढे काय बाबा बाईक पण जाऊ शकत नाही. बघा, आता आपण आलो ते आपल्या व्याघ्रेश्वर मंदिराजवळ. बघा याचा परिसर आहे आणि स्वयंभू मंदिर आहे श्री शंकराचं. व्याघ्रेश्वराचं दर्शन घेऊया. हे बघा, सुंदर असं व्याघ्रेश्वर मंदिर आणि एकदम पुरातन अशा इकडे मूर्ती आहेत. तिकडे डाव्या हाताला बघा गणपती बाप्पाची मूर्ती आहे. सो बघू शकता. आणि समोरच आहेत ते श्रीदेव व्याघ्रेश्वर. पूजा चालू आहे. आणि या बघा, या अशा
जुन्या मूर्ती आहेत देवाच्या. असं छान असा कौलारू मंदिर आहे आणि तिकडे बघा नंदी आहे हे बघा. सो जुने देव या आतमध्ये जाऊया, देवाचं दर्शन घेऊया. सो बघू शकता सुंदर असं व्याघ्रेश्वराचं दर्शन. इकडे ताई आहेत, ताई मस्तपैकी बघा किती वाती बनवताय ताई? 108. यस यस नक्की नक्की नक्की. ताई आता 108 वाती बनवणार आहेत आणि नंतर मग आपण छान असं व्याघ्रेश्वराचं दर्शन घेऊच. सो त्यानंतर छान असं मस्त वाटेल एकदम असं 108 वाती लागल्यावरती व्याघ्रेश्वराच्या समोर. आणि त्याच्याशिवाय आपण आता जाऊया ते तिकडे वरदाई देवी आहे तिकडे दर्शन घ्यायला जाऊया या. आणि हा बघा डॉगी, हे बघा इकडे वरदाई देवी आहे आणि हे बघा ना एकदम असं पुरातन काळातलं शिवलिंग. सो याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आज मी आलो आहे पण ॲक्च्युली असं काय ठरवलेलं नव्हतं, देवाने बोलावलं आणि आपण आलो असं काहीचा प्रकार झालेला आहे. त्याच्यामुळे मी एवढी काही माहिती घेतली नाही आहे श्रीदेव व्याघ्रेश्वर आणि याच्या आतमध्ये जे मंदिर आहे त्याच्या आतमध्ये ज्या मूर्तीज आहेत त्याच्याबद्दल. त्यामुळे मला पण नाही माहिती आहे, मी पण असं युनिक शेप पहिल्यांदाच बघतो आहे. सो तुम्हाला देवाबद्दल काय माहिती असेल तर तुम्ही मला नक्की सांगा. ओके नंदी. आणि आता वाट बघूया जेव्हा आपल्या 108 वाती रेडी होतील त्याची. बघा आपलं व्याघ्रेश्वराचं दर्शन परत एकदा. आणि या आता आपण जरा पुढे जाऊया. ताई आता 108 वातींचं मस्तपैकी छानपैकी बनवतात. 108 वातींनी मस्तपैकी बघा व्याघ्रेश्वराला सजवतात तर त्या लिटअप करतील. पण आज थोडा आपल्याकडे वेळ कमी आहे ओके कारण आपण येऊ परत. आणि नाही इथे एक छोटंसं कुंड पण आहे त्याच्यामध्ये पाण्याचा आवाज येत असेल तुम्हाला. आणि हे बघा गायमुख कुंडाकडे जाण्याचा मार्ग. हां हां हे बघा. आणि इथे उन्हाळी पण पाणी असतं हे हो का तिकडे तो. आणि बघा अशा चिऱ्याच्या पायऱ्या आहेत. आणि कुठे आलं सांगा? दापोलीमध्ये एक देवस्थान आहे त्याचं नाव लक्षात असेल तर तुम्हीच सांगा. तिथे आल्यासारखं वाटतं आहे पटापट. गायमुख हो बघा जिवंत पाणी गाईच्या मुखातून पडतं आहे. व्याघ्रेश्वर देवस्थान ट्रस्ट. कुंडातील पाणी हे मंदिरातील पवित्र विधी आणि पिण्यासाठी वापरले जाते. तरी कृपया कुंडामध्ये कोणी पाय कपडे भांडी धुवू नये. बघा ना निसर्गाचा चमत्कार. एकदम क्लीन पाणी नीट. व्याघ्रेश्वर देवस्थान ट्रस्ट भारीच ना. बर्फासारखं पाणी. अरे बाप रे बघा गार आहे एकदम गार पाणी आहे. आणि इकडे खाली पडतं हे खाली जातं असं भारीच आहे. सो खरं सांगायचं तर ना निघायचं मनच होत नाही आहे. असा एवढा सुंदर परिसर आहे ना व्याघ्रेश्वर मंदिराचा. इव्हन चॉईस इथे जा स्टे केला असता जवळपास कुठेतरी एखादा टेंट बांधून टेंटमध्ये स्टे केला असता मजा आली असती ओके. नाही तर देवाच्या आवारातच स्लिपिंग बॅग असती ना तर तिथे पण स्टे मारला असता. पण आता आपल्याला आपल्या रिसॉर्टवरती पण जायचं आहे आज जरा. तिथे पण थोडंसं प्लॅन आहे काही. आणि ते तर आहेच कारण आपण ऑलरेडी सगळी तयारी केली आहे तिकडे. आणि त्याच्याशिवाय आपल्याला जो कासमाळ आहे ओके तर त्याच्यातले पण काही सुंदर असे जागा बघायच्या ज्या एकदम एक्सप्लोअर करता येतील आपल्याला ओके. सो चला आता पुढच्या प्रवासाला निघूया. सो जर तुम्ही कधी आलात तर बघा इथे मस्तपैकी चूल आहे. आला तर तुम्ही जेवण बनवू शकता. आणि ते चांगली शेड पण आहे तर देवाच्या आवारात तुम्ही छान झोपू पण शकता. जुन्या जुन्या मूर्ती पण आहेत तिथे. सो व्याघ्रेश्वरा आज दर्शन झालं तुझं. सो धन्यवाद दर्शन दिल्याबद्दल आणि इथे बोलवल्याबद्दल. कारण तुझ्यामुळे आज इकडे आलो या परिसरात आणि भारीच वाटतं आहे ओके. म्हणजे खूपच सुंदर असा परिसर. आणि होप सो परत एकदा मी नक्कीच येऊ इथे. परत एकदा आता गाडी पार्क केली आणि आता आलो होते अजून एका सुंदर लोकेशनला. बघा ना मस्तच ना. आणि हे सगळं आहे मुंबईपासून अवघ्या 2 तासावरती. काय सुंदर वातावरण आहे बघा. मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी ना ज्या मराठी मूवी आहेत ना जैत्रे जैत वगैरे त्यांची कुठेतरी आठवण येते आहे ना. लांब बरं पसरलेलं असं डोंगररंगा. तेव्हा तिकडे पण शेती चालू आहे. आपल्या गाडी आता इथेच पार्क आहे. तिकडे खाली आहे ते पेण शहर आणि तिकडे लांबवर आहे ती मुंबई. काय हवा सुटली आहे विश. हा जो थंडावा आहे ना हवेतला पाऊस पडत नाही आहे पण विलक्षण थंडावा आणि एकदम असं मंद मंद हवा लागते. मराठी सॉन्ग आठवतं आहे सखी मन काय माहिती नाही सॉन्ग बोलतंच आठवतं आहे पण सखी मंद झाल्या तारे का
एक फ्रेंड होता तर त्याचा एक फेवरेट सॉन्ग होता. बघा सनसेट. सह्या गेले तरी इकडे कासमाळाला असं ऑसम व्ह्यू बघायला. ओके, फक्त कसं आहे मध्ये सॅटर्डे संडे जर आलात तर खाली पोलीस असतात, तर तुम्ही ड्रिंक वगैरे घेऊन येऊ शकत नाहीत वरती. तर ते एक चांगलं केलं आहे पोलिसांनी. ओके, नाहीतर इथे तुम्हाला जरा 1-2 असे कृत्य झालेली ओके ड्रिंक करून, तर त्याच्यामुळे पोलिसांनी बंदी आणली आहे इकडे. तर पण निसर्गाचा आनंद घेण्यासाठी या, तशी काय कृत्य करत नका. इथे येऊन फिरायला या तुमच्या फॅमिलीबरोबर, फ्रेंड्सबरोबर, लव्ह वन्स बरोबर. सो बघा समोर व्ह्यू बघा, व्ह्यू असं तर खाली उतरत चाललो आहोत आपण. सगळी डोंगर रागा, खाली पेण शहरच आहे ना हे. तिकडे दूरवर खाडी आहे तिकडे, पलीकडे समुद्र किनारा. सो बघा आता आपण आलो ते कासमाळाला. बघा इकडे प्रॉपर पार्किंगची व्यवस्था आहे. छोटंसं पर्यटन स्थळ डेव्हलप होतं इथे. आणि बघा बरेचसे लोक आता संध्याकाळचे फिरायला आले तिकडे. व्ह्यू बघा, व्ह्यू फक्त सगळ्यांनी गाड्या पार्क केल्यात आणि इकडे असे बसतात. आणि इकडे बनसोडे दादा आहेत. बनसोडे दादा लास्ट टाइम आलेले तेव्हा कसा अनुभव होता तुमचा? तेव्हा अनुभव असा होता, धुका टाईप होतं पूर्ण. हा, धुका होता आणि वरून पाऊस पडत होता. त्यावेळी लोकेशन एवढा बघायला भारी होतं ना, हा ना, लोणावळ्यापेक्षा भारी वाटत होतं. हा ना. आणि थंडी तर एकदम ऑसम. थंडी जाम होती. हा ना, हा आताच एवढी थंडी आहे. यस यस यस. आणि बघा ना कशा मस्तपैकी सह्याद्रीच्या रांगा, इकडे मस्तपैकी जंगल हिरवगार आणि असा व्ह्यू बघा ना. सगळेजण इथे येऊन बसलेत छानपैकी. असं अशी चांगली पाऊलवाट आहे. हा ऑसमच व्ह्यू आहे. काय म्हणतात, एक टेंट आणून लावला पाहिजे इथे. मस्तपैकी टेंट लावायचा आणि झोपून द्यायचा आणि सकाळी उठायचं मस्तपैकी टेंटमधून. आणि ते बोलू नये पण हे कपल पॅराडाईज आहे. ओके, सो पेंट किंवा पेंटच्या आजूबाजूच्या परिसरातले बरेचसे लोक आता इकडे येतात, स्पेशली कपल्स फिरायला. बघा ना, एवढा एक्सप्लोर केलं पाहिजे. ॲक्च्युली इथे ना बराच मला असं वाटतं मूवीचं शूट होऊ शकतं. काय म्हणता तुम्ही? स्पेशली सॉंग्स म्हणा, मराठी म्हणा, हिंदी म्हणा, दूर जायची गरजच नाही आहे. एकदम शांत. आणि मला असं वाटतं गव्हर्नमेंटने ना खूप लवकर इथे इन्व्हॉल्व होणं आवश्यक आहे. जेवढं लवकर आधी इन्व्हॉल्व होतील तेवढं चांगलं आहे. कारण नाहीतर मग अस्ताव्यस्त डेव्हलपमेंट चालू होते, ती आपण थांबवू शकत नाही. कारण आता पेण म्हणजे तिसरी मुंबई आहे. तुम्ही समजून घ्या, समोर दिसते ती मुंबई. आणि मुंबईपासून म्हणजे आता नवी मुंबईपासून तर आपण तासभराच्या अंतरावरती पण नाही आहोत. ओके, खालीच पेण शहर आहे. ओके, आता 4 वर्षापूर्वी करोनाच्या आधी इथे कोणी येत पण नव्हतं आणि आता एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे लोक यायला लागले. इथे फार्म हाऊसेस डेव्हलप व्हायला सुरुवात झालेली आहे. सो हळूहळू डेव्हलपमेंट होईल. तर काही रूल्स अँड रेग्युलेशन्स इथे येणं आवश्यक आहेत. ओके, चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट झाली तर नथिंग लाईक इट. हे बघा ना, मस्तपैकी खाली शेती आहे, शेती चालू आहे छानपैकी. तिकडे दूरवर बघा, तिकडे मस्त वाटतं ना ते झाड बघा ना, जास्त मस्त. त्या प्लॅटूवरती ते एकच झाड आणि आजूबाजूला सगळी शेती आहे, नाचणीची शेती आहे आणि वेगवेगळी शेती आहे. बघा इथे मस्तपैकी भात शेती आहे. हो, आता प्रेरणा असेल तर प्रेरणाने भरपूर फोटो काढले असते इथे आता. ओके, भारीच वाटतं, भारीच. काय म्हणता बा, येत आहे ना पाचमाळाला? कोण कोण येत आहे आणि कोण कोण येऊन गेलं आहे कमेंट करून नक्की सांगा. असं बघा अजून असा एक बेंडेड रोड, वाणाचा रस्ता असा खाली जातो आहे बघा. आणि हा असा व्ह्यू खाली पेण शहर. ओके, आत्ताच दादा सांगत होते, राजू दादा, की पेण शहर पण बरंच बदलतं आहे. की पहिल्यांदा एक कोकणातलं छोटंसं असं गावासारखंच होतं, एक छोटंसं शहर म्हणू शकता तुम्ही, जिथे कौलारू घरं होती. आणि आता तर पॉप्युलेशन पण प्रचंड वाढते आहे, मोठमोठ्या बिल्डिंग्स येत आहेत. तर आपली तिसरी मुंबई बघू शकता तुम्ही.